हा, पिपीलिका मुक्तिधाम ही जी कादंबरी आहे ती मुंगीचं रूपक केलेलं आहे. आणि एक 4 मुंग्या आहेत, लाली, काळी, तांबडी आणि कामकरी, अशा 4 मुंग्या आहेत. त्या 4 मुंग्या म्हणजे 4 बेकार युवक आहेत. आणि त्या 4 बेकार युवकांचं म्हणजे दररोज हातावरती पोट आहे. आणि ते ज्यावेळेला काम शोधायला निघतात आणि त्यावेळेस जे बेकार असतात, असे बेकार असल्यानंतर त्यांच्या मनात जी निराशा येते, त्या निराशेतून त्यांना प्रश्न पडतो की आपलं अस्तित्व काय आहे, आपला रोजगार काय आहे, उद्या आपल्यासाठी काय आहे, म्हणजे आपली मुक्ती काय आहे. त्यामुळे मुक्तीच्या शोधात निघालेल्या ह्या 4 मुंग्या ह्या सगळ्या व्यवस्थेची चिकित्सा करतात. मग त्या वेदांपासून, उपनिषदापासून, आरण्यकांपासून तर ते आजच्या व्यवस्थेपर्यंत त्या चिकित्सा करण्यासाठी परकाया प्रवेश करतात. परकाया प्रवेश म्हणजे ह्या 4 मुंग्यांची एक आई आहे, ती म्हणजे राणी मुंगी आहे. आणि ही राणी मुंगी जी आहे ती त्यांना सगळं त्यांच्या जीवनाविषयीचं तत्वज्ञान सांगते. आणि त्यांची एक गुरु आहे ती मुंगी, ती म्हणजे धुत्री मुंगी आहे. तर ह्या 4 मुंग्या ख्रिश्चन होतात, जैन होतात, मुस्लिम होतात, हिंदू होतात, बौद्ध होतात, त्या मोर्चेकरी होतात, त्या अनेक जे आज मराठा क्रांती मोर्चा असेल, मुस्लिम मराठा असेल, धनगर मराठा आरक्षण असेल, या सगळ्या मोर्चांमध्ये सामील होऊन जात वास्तव, धर्म वास्तव त्या समजून घेतात. आणि हे एक मुक्तीचं जे तत्वज्ञान आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्यासाठी काय आहे याचा शोध घेतात. म्हणून या कादंबरीचं शीर्षक आहे पिपीलिका मुक्तिधाम, म्हणजे मुंगीचं मुक्तिधाम.